मालमत्तेच्या गुन्ह्यातील एक संशयित आरोपी दीपक बिरजू भोसले वय अंदाजे 35 वर्ष याला पकडण्यासाठी आपली टीम चारठाण्याजवळची एक पिंपरी शिवाराच्या ठिकाणी गेलेली होती. एपीआय जगताप, PSI परिहार यांच्या नेतृत्वात आमचे निलेश भुजबळ आणि इतर टीम होती. तर त्या आरोपी पळून जात असताना त्याला पाठलाग करून त्याला निलेश भुजबळ यांनी पकडले की त्याने त्यांच्यावरती प्राणघातक चाकू हल्ला केला. तरी त्यांनी त्याला सोडले नाही आणि या टीमने त्या आरोपीला जेरबंद केले. परंतु सदरचा चाकू हा अतिशय खोल फसून बसलेला होता. तो दात्र्यांचा चाकू होता आणि खोल गंभीर जखम त्यामुळे झाली. परंतु तरी तर आम्ही आमचे सिव्हिल सर्जन लखमावर साहेब यांना सांगितले. त्यांची टीम या ठिकाणी हजर होती आणि या ठिकाणी आल्याबरोबर आमचे डॉक्टर विनय यांनी त्वरित अवघ्या 5 मिनिटात कुठलाही वेळ न दवडवता सदरचा चाकू त्यांनी एक मायनर छोटीशी सर्जरी करून आहे तिथल्या तिथं त्याला काढला आणि खूप त्वरित उपचार मिळाल्यामुळे त्याला आता आउट ऑफ डेंजर आहे, कुठली अडचण नाही आणि आरोपीवर गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करण्याची प्रक्रिया चालू आहे. तर या ठिकाणी मी आमचे सिव्हिल सर्जन लखमावर साहेब आणि त्यांची टीम डॉक्टर्स टीम यांचे मी आभार मानेन. आरोपी सध्या आता तिथं वाइंड अप केलेले 4 ते 5 आरोपी आहेत. परंतु या एका आरोपीने चाकू हल्ला केलेला होता, दीपक बिरजू भोसले. हा चोरी म्हणजे घरफोडी आणि जबरी चोरीच्या गुन्ह्यातला संशयित आरोपी आहे. तर त्या संशयावरूनच त्याला चेक करण्यात येईल. तर 8/9ची ही घटना आहे. चारठाण्याच्या जवळचीच एक शिवार आहे, चारठाणा गावाच्या, तिथे झालेलं. माझं नाव डॉक्टर विनय सानप. सदरील पेशंट निलेश भुजबळ हे हेड कॉन्स्टेबल आहेत. हे पेशंट आम्हाला जेव्हा फोन आला तेव्हा आलं की त्यांना स्टॅब इंजुरी म्हणून असं आम्हाला फोन आला होता. तर आम्हाला त्यांच्याबद्दल काही एवढं माहीत नव्हतं. पण आले तेव्हा ना त्यांच्या जे पाठीत जे चाकू होतं ते तसं इन्सिट होतं, म्हणजे पेशंटच्या पाठीला जे चाकू मारला होते तसं पाठीतच होता. तर आपण त्यांना इमर्जन्सीमध्ये आपण कॅज्युअलिटीमध्येच त्यांना एक लोकल देऊन एक पाठीला थोडा बारीकसा चिरा देऊन ते जे चाकू होतं ते आपल्याला काढण्यात आलं. कारण की ते चाकूला थोडे जे आपण जे सॉ असतात असे त्याला असं आकडे म्हणतो आपण त्याला, जे सॉ असतात ते सॉ आपण ते स्किनमध्ये अडकले होते आणि ते चांगले डीप गेले होते. तर ते डीप गेल्यामुळं आपण ते एक मायनरचं इन्सिजन देऊन लोकल देऊन ते आपण काढले आणि ते सदरील जे इन्स्ट्रुमेंट होतं म्हणजे जे बी वेपन होतं ते आपण पोलिसाला हँडओव्हर केलं. आणि हे सगळं करताना माझ्यासोबत आमचे सोबतचे सहकारी मनोज मोरे सर, आमचे जे HOD आहेत आपले बन सर आणि प्रदीप पवार सर, हे सगळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण केलं. आणि ह्या सगळ्या गोष्टीसाठी आपले CS सर लखमवार सर आणि ACS मॅडम बडे मॅडम यांनी खूप सहकार्य केलं. 10 ते 15 मिनिटं लागले. आता सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. आता सध्या स्थिर आहे. CT स्कॅन आपण केलेला आहे. CT स्कॅनच्या रिपोर्टमध्ये सध्या तर काही प्रोव्हिजनलमध्ये सगळं नॉर्मल आहे. बाकी तर अजून काही असं काही इंटरनल इंजुरी असं काही CT स्कॅनमध्ये दिसून आलं नाही. बाकी रिपोर्ट अजून वेटिंग.